नमस्कार. मी जर तुम्हाला म्हटलं की मार्केटमध्ये मिळणारे महागडे फ्रेंच फ्राईज आपण घरी फक्त 30 ते 40 रुपयामध्ये तयार करू शकतो आणि त्याला स्टोअर करू शकतो 3 ते 4 महिने, तर विश्वास बसणार नाही ना. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. तर आज आपण बनवणार आहोत आपल्या चिमुकल्याचे फेवरेट फ्रेंच फ्राईज, ते पण घरी. त्यासाठी आपल्याला इथे बटाटे घ्यायचे. मी ते 1 ते 1.5 किलो एवढे अंदाजे बटाटे घेतलेले आहे. हे इंदुरी बटाटे आहेत आणि सोबत पाणी घेतलेलं आहे. ते इंदुरी बटाटे कसे निवडायचे, तर त्याचे जे साल असतात ते अगदी पातळ असतात आणि त्याला थोडी शाईन असते, म्हणजे नॉर्मल बटाट्यापेक्षा थोडी वेगळी शाईन असते. ते बटाटे जास्त काळ टिकतात. त्यासाठी आपण हे इंदुरी बटाटे मार्केटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. आता आपण बटाट्यांना पील ऑफ करून घेणार आहोत. चला, तर इथे मी पील ऑफ करून घेतलेलं आहे. आता याचे काप करून घ्यायचे. तर असे लांब लांब स्क्वेअर असे काप आपण इथे करून घेऊया. तर बघा, बटाट्याचे प्रथम 4 ते 5 असे मोठे काप करायचे. एखादी जर साल राहिली असेल तर ते आपण चाकूच्या मदतीने काढून घ्यायची. असे पातळ पातळ असे स्लाइस करायचे आणि काय होणार ना, फ्राईज जे आपण कट करणार आहोत त्याला खूप छान असा शेप येतो आणि ते तुम्ही बघू शकता, मस्त असा शेप आलेला आहे. चाकूनी पटापट होतात. जर नसेल तुम्हाला चाकू वापरायचं, त्याचं फ्रेंच फ्राईज मेकर म्हणून येतं, अगदी मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल असतं, ते पण तुम्ही घेऊ शकता. आता इथे बघा, मी थोडा चाकू पण चेंज करून घेतलेला आहे, कारण मोठ्या नाईफनी हे फास्ट होतात. आणि जसे हे काप तयार झाले की त्याला लगेच पाण्यामध्ये घालायचे, त्याने ते काळे पडणार नाही. तर इथे बघा, किती छान असे लांब लांब फ्रेंच फ्राईज मी इथे कापलेले आहे. त्याला पाण्यात घालून घेतलेलं आहे. तर आता इथे आपल्याला कमीत कमी 4 ते 5दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि काय होणार की बटाट्यामध्ये तो स्टार्च असतो ना, तो निघून जाणार आणि आपले फ्राईज काळे पडणार नाही, अगदी पांढरे शुभ्र असे चकचकीत फ्रेंच फ्राईज होतील. तर 3 ते 4दा पाण्याने इथे आपल्याला धुवून घ्यायचं आहे. एका साईडला मी इथे 2 ते 3 लिटर एवढं पाणी गरम करून घेते आहे. पाण्यामध्ये आपल्याला कुठला सोडा किंवा काहीच प्रिझर्वेटिव्ह घालायचं नाही आहे. नॉर्मल साधं पाणी आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे आणि हे स्वच्छ धुतलेले फ्राईज मध्ये टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, मस्त असा पांढरा शुभ्र रंग अजूनही आहे, म्हणजे ते काळे पडलेले नाही आहेत. आणि आता मी हे कढईमध्ये घालून घेते आहे आणि आता याला कमीत कमी 70 ते 80% शिजवून घ्यायचं. आता 70 ते 80% शिजवायचं म्हणजे कसं, तर ते पण आपण समोर व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ते इथे 5 ते 10 मिनिट झालेले आहे. छान उकळ आली आहे आणि वरती बघा असा एक स्टार्च जमा होतो, तो स्पूनच्या मदतीने काढून टाकायचा. तर आपण ना आता एक जो फ्राईज आहे आपण तो काढून बघणार आहोत की तो कितपत शिजला आहे. तर एखादा असा फ्राईज काढून बघायचा आणि तो थोडासा बेंड व्हायला पाहिजे, तुटायला नको. जर तुम्ही कच्चा फ्रेंच फ्राईज जर घेतला तर तो लगेच तुटेल, तो वाकणार नाही. पण तो थोडासा शिजायला सुरुवात झाली की तो असा वाकतो. आणि आता बघा, मी इथे तुम्हाला एक चेक करून दाखवते. हे बघा, तसा बेंड व्हायला हवा. तर ही एक परफेक्ट स्टेज आहे. आता आपण इथे गॅस बंद करून देणार आहोत. तोपर्यंत मी इथे आईस वॉटर पण प्रिपेअर करून ठेवलेलं आहे आणि लगेच फ्राईज गरम पाण्यातून काढले की त्याला थंड पाण्यात घालायचे, आणि त्याची कुकिंग प्रोसेस आहे ती थांबणार. तर कमीत कमी 10 ते 15 मिनिट आपण याला या आईस वॉटरमध्ये ठेवणार आहोत. कम्प्लिटली गार व्हायला हवेत. आणि बघा किती छान असा रंग आलेला आहे. आता इथे 10 ते 15 मिनिट झालेले आहे. आता आपण ह्याला या पाण्यातून बाहेर काढून घेणार आहोत आणि जे एक्सेस वॉटर आहे ते कम्प्लिटली ड्रेन करून घेणार आहोत. चला, आता नेक्स्ट प्रोसिजरकडे वळूया. तर आपण याला पंख्याखालीच सुकवणार आहोत. तर कमीत कमी 2 तासासाठी आपण याला फॅनच्याच खाली सुकवायचे, उन्हामध्ये वाळू घालायचे नाही, त्याने ते काळे पडतील. तर इथे मी एका किचन टॉवेलवर हे 2 तास छान सुकवून घेतलेले आहे. पाणी अजिबात राहायला नको, नाहीतर ते जास्त काळ टिकणार नाही. ते अगदी 15 ते 20 दिवसात खराब व्हायला सुरुवात होते.
चला इथे 2 तास झालेले आहे आणि बघा छान पाणी निघालेलं आहे. आता माझ्याकडे हे झिपलॉकचे बॅग्स होत्या, तुमच्याकडे असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता किंवा कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये आपण याला स्टोअर करू शकतो. फ्रीझरमध्ये आपल्याला हे डीप फ्रीझरमध्ये स्टोअर करायचे आहेत. तर आणि खूप जास्त एकाच पॉकेटमध्ये भरायचे नाही, थोडे थोडे भरायचे, म्हणजे जेव्हा आपण याला फ्राय करू तर एक पॅकेट ओपन केलं की ते तळण्यात येतील. आणि आज तुम्हाला माहिती आहे का, आपण हे जे फ्रेंच फ्राईज आहे ना, हे एअर फ्रायरमध्ये करणार आहोत. आता इथं मी कमीत कमी 2 तास तरी आपल्याला हे डीप फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत. तर हे बघा, हे 2-3 तास मी डीप फ्रीझरमध्ये ठेवलेले आहे आणि मी आता एक पॅकेट तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे. खूप असे छान कडक झाले आहेत, एकदम असं त्याच्यामध्ये आईस जमलेला आहे. तर याला फक्त अगदी 2 मिनिट बाहेर काढून ठेवायचे आहेत, ते आपोआप वेगळे वेगळे होतील. आणि बघा छान असे मस्त असे कडक झालेले आहे. आता आपण याला एअर फ्रायरमध्ये फ्राईज तयार करून घेणार आहोत. तर मी इथे एअर फ्रायर 2 मिनटासाठी आधीच प्रीहीट केलेलं होतं आणि आता आपण यामध्ये हे फ्राईज घालून घेऊया. थोडंसं अगदी व्हेजिटेबल ऑइल स्प्रे करून घेऊया आणि याला 200 डिग्रीला 20 मिनिट्ससाठी सेट करूया. आणि एकीकडे मी इथे ऑइल पण एका कढईमध्ये गरम केलेलं आहे, कारण आज आपण कंपेअर करणार आहोत की विदाऊट ऑइल आणि विथ ऑइल हे फ्रेंच फ्राईजचं टेक्स्चर कसं होतं, काय फरक दिसतो. आणि बघा अगदी गार आपण फ्राईज ऑइलमध्ये टाकलेले आहे, त्यामुळे तेल असं तडतडतं. त्यासाठी थोडं प्रिकॉशन घ्यायचं आहे आपल्याला फ्राईजला ऑइलमध्ये फ्राय करताना. आणि मिडियम टू हाय फ्लेमवरच हे आपण फ्राय करणार आहोत. थोडेसे गोल्डन होईपर्यंत हे फ्राय करायचे आहेत आपल्याला. आणि जेव्हा आपण फ्राईज ऑइलमध्ये फ्राय करतो तेव्हा त्याला 2दा फ्राय केले जातात, तेव्हाच त्याला ती जी वरून क्रिस्पीनेस येईल आणि आतून छान सॉफ्ट होईल. नाहीतर जसे मार्केटमध्ये मिळतात तसे होणार नाही. तर बघा एकदा मी इथे हे फ्राय करून घेतलेलं आहे. थोडं 5 मिनटं त्याला थंड होऊ द्यायचं आणि परत मीडियम फ्लेमवर परत एकदा फ्राय करून घ्यायचे. तर जे आपल्याला मार्केटमध्ये फ्राईज मिळतात ना, ते याच पद्धतीने ऑइलमध्ये फ्राय करतात. आता अगदी 1 मिनिट याला आपण फ्राय करून घेऊया. आणि बघा किती छान असा सुरेख रंग आलेला आहे आणि अगदी वाटतच पण नाही आहे की हे आपण घरी बनवलेले आहे. चला आता आपण हे काढून घेऊया आणि आता आपण एकदा एअर फ्रायर मधले पण फ्राईज चेक करून घेऊया. तर इथे 4 ते 5 मिनिट बाकी आहे, तरी एकदा आपण चेक करून घ्यायचे. आणि हे बघा हे छान क्रिस्पी व्हायला सुरुवात झालेले आहे. तर थोडे परत मी पुन्हा 2 ते 3 मिनिट छान एअर फ्रायरमध्ये पुन्हा लावून घेणार आहे. चला आता कंप्लीट 20 मिनिट्स लागले आहेत मला एअर फ्रायरमध्ये. आणि बघा म्हणजे किती सुंदर असे एअर फ्रायरमध्ये हे फ्राईज झालेले आहे. आता आपण दोन्ही फ्राईज एकत्र काढून घेऊया. तर मी इथे एका साईडला ऑइलमधले आणि एका साईडला एअर फ्रायरमधले फ्राईज टाकून घेतलेले आहे आणि तुम्ही डिफरन्स बघू शकता. म्हणजे ऑनेस्ट जर रिव्ह्यू जर असेल तर एअर फ्रायरमधले फ्राईज खूप जास्त छान झालेले आहेत.